Hello students, today we learn standard 5th subject EVS part 1 lesson number 21 busy at work our internal organs part 3. In the last two parts we learned what are the internal organs. These are our internal organs. हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे. Also we learn respiration system, श्वसन संस्था, and digestion system, पचन संस्था, श्वसन संस्था आणि आपले आंतरिंद्रिय आपण मागील 2 भागांमध्ये पाहिलेलं आहे. Now we will learn system in the body. तर आज आपण इंद्रिय संस्था म्हणजे काय ते पाहणार आहोत. रेस्पिरेशन सिस्टम. नोज, ट्रॅचिया, लंग्स, डायफ्रम टुगेदर मेक अप द रेस्पिरेटरी सिस्टम. नाक, श्वसन नलिका, फुफ्फुसे, श्वासपटल यांना एकत्रितपणे श्वसन संस्था असे आपण म्हणतो. If even one of these organs does not function properly, the process of respiration will not be completed. यापैकी कोणतंही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर श्वासोच्छ्वासाचे काम पूर्ण होणार नाही. उदाहरणार्थ, श्वसन संस्थेतील नाक हे इंद्रिय बंद केले तर पुढील कोणतेच इंद्रिय काम करू शकत नाही. Digestion system. Similarly, mouth, esophagus, liver, stomach, pancreas, small and large intestine, rectum, anus together form digestive system. श्वसन संस्थेप्रमाणेच तोंड, ग्रासिका, यकृत, जठर, स्वादुपिंड, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार या इंद्रियांचा पचन संस्थेसाठी समावेश होत असतो. If even one of these organs does not function properly, the process of digestion will not be completed. त्यापैकी कोणतंही एक इंद्रिय नीट काम करत नसेल तर पचनाचे काम सुद्धा पूर्ण होणार नाही. उदाहरणार्थ, समजा आपण तोंडामध्ये घास घेतला आणि तो दाताने नीट चावला नाही आणि या ग्रासिकेतून तो पुढे सरकला नाही तर पुढचं आपलं काम नीट होणार नाही. सो सिस्टम इन बॉडी म्हणजे इंद्रिय संस्था म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच वर्क टुगेदर टू कॅरी आउट अ फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड सिस्टम. संस्था म्हणजे काय? जसं आपण आपल्या घरामध्ये एखादं काम असेल, कार्य असेल काही, तर ते करण्यासाठी अनेक लोक एकत्र येत असतात आणि ते काम पूर्णपणे तडीस लागतं. तसंच शरीराचे एखादे काम एकत्रितपणे पूर्ण करणाऱ्या इंद्रियांच्या गटाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. म्हणजेच श्वसन आपलं काम हे आहे, शरीरातलं काम श्वसन आहे, ते पूर्ण करण्यासाठी नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे या सगळ्यांचं काम अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे गरजेचं आहे. एनर्जी फॉर बॉडी, शरीरातील ऊर्जा. In respiration, oxygen enters the blood in the body and spread to all part of the body. श्वसन क्रियेमुळे काय होतं? हवेतील ऑक्सिजन हे शरीरातील रक्तामध्ये येतं आणि ते सर्व भागामध्ये पोचलं जातं. Substances from
in process of digestion also mix with the blood and reach all part of the body. Of these some substances act as a fuel for the body. जसं श्वसनातून तसंच अन्नपचनातून तयार झालेले पदार्थ रक्तात मिसळतात आणि रक्ताबरोबर ते शरीराच्या सर्व भागामध्ये पोचवतात. When the oxygen in the blood reach the different parts of the body, it helps the slow burn of these substances, given energy to the body. The body uses this energy to carry out all its tasks. म्हणजे जसं आपण हवेतील ऑक्सिजन रक्ताबरोबर शरीराच्या इतर भागांमध्ये पोचला की तिथे पदार्थांचे ऑक्सिजनच्या मदतीने काय होते, मंद ज्वलन होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. म्हणजे ऑक्सिजन आणि अन्नपचनातून मिळालेले पदार्थ या दोघांचं काय होतं, मंद ज्वलन होतं आणि त्यामुळे शरीराला काय मिळते, ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा आपण इतर शरीराची कामे करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. म्हणजे शरीराची कामं करण्यासाठी, म्हणजे आपण बघतो की ना आपण अन्न का खातो, तर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी. तर अशा प्रकारे शरीराला ऊर्जा मिळत असते. सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे रक्ताभिसरण. आता अन्नातील पदार्थ आणि हवेतील ऑक्सिजन शरीराला सर्व भागात पोचण्याचे काम रक्तवाहिन्यातून सतत वाहत असणारे रक्त करते. आता हे रक्त जे आहे हे वाहत ठेवण्याचे काम कोण करतं, म्हणजेच रक्ताभिसरण आपण म्हणजे काय, ब्लड सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. हे ज्या तुम्हाला हे शरीरामध्ये जे जाळं दिसते, हे जाळं म्हणजे काय आहे, रक्ताभिसरण. हे शरीरामध्ये पूर्ण रक्त जे आहे ते पसरत असतं, कळलं. तर शरीरातील हे रक्त जे आहे हे शरीरभर पसरवण्याच्या क्रियेला म्हटलेलं आहे रक्ताभिसरण. आपण बघूया. आपण मागे तुम्ही शिकलेला आहात की हृदयाचं आकुंचन आणि शीतलीकरण कसं होतं ते तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलं आहातच. तर हृदयापासून रक्त वाहून नेणाऱ्या आणि तसेच परत हृदयापर्यंत रक्त आणणाऱ्या या रक्तवाहिन्यांचे जाळं शरीरभर पसरलेलं आहे. The process of keeping the blood flow through all parts of the body is called blood circulation. आपल्या शरीरात रक्त सतत फिरत ठेवण्याचं काम, हे रक्त जे आहे सतत फिरत ठेवण्याचं काम, हे रक्त ठेवण्याच्या क्रियेला आपण काय म्हटलेलं आहे, रक्ताभिसरण. शरीरभर पूर्ण रक्त पसरवण्याचं जे काम करणारे आहे त्याला म्हटलेलं आहे रक्ताभिसरण. Apart from oxygen, blood carries innumerable other substances from one part of the body to another all the time. That too is made possible by the circulation of blood. शरीरात रक्तातून येणारं ऑक्सिजन व्यतिरिक्त असंख्य पदार्थ हे एका भागातून दुसऱ्या भागात पोचवले जाते आणि ते कशामुळे शक्य होतं, ते रक्ताभिसरणामुळे होतं. द हार्ट म्हणजे हृदय अँड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या. ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्या. टुगेदर फॉर्म सर्क्युलेटरी सिस्टम. हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या जाळ्याला मिळून रक्ताभिसरण संस्था म्हणतात. जसं आपण श्वसन संस्था बघितलं की नाही, नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपट्टल यांचं मिळून जसं श्वाससंस्था तयार होत असते, तसंच रक्ताभिसरण संस्था जी आहे ती हृदय आणि हे रक्तवाहिन्या
यांच्याद्वारे होत असतं. As long as we are alive, the process of blood circulation goes on continuously day and night. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत हे रक्ताभिसरणाचे काम रात्रंदिवस सतत चालू असते. आपण झोपलं तरीसुद्धा ते चालू असतं. जसं आपण झोपलो तरी आपलं श्वसन चालू असतं की नाही, तसंच आपण झोपलो किंवा आपण जिवंत असेपर्यंत मग आपण झोपेत असेल तरीसुद्धा आपल्या शरीराभर रक्त पसरण्याचं काम हे रक्ताभिसरण संस्था करत असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. विच सिस्टम्स वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो? रेस्पिरेटरी सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम अँड सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात श्वसनसंस्था, पचनसंस्था, श्वसनसंस्था, पचनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था या 3 संस्था आपल्याला ऊर्जा मिळवून देण्याचं काम करत असतात. कारण श्वसनातून मिळणारा ऑक्सिजन आणि पचनातून मिळालेले पदार्थ यांचं ज्वलन होऊन ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा पसरवण्याचं काम हे रक्ताभिसरण करत असतात. म्हणून या 3 संस्था ज्या आहेत त्या आपल्याला हे काम करत असतात. सो स्टुडंट, थँक यू.